हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मागील एका व्हिडिओमध्ये मी 2 इयर्स जर्नी आहे ही मी एका व्हिडिओमध्ये शेअर केली होती आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की इशू झाल्यानंतर इशूच्या प्रेग्नन्सीमध्ये आणि इशू झाल्यानंतर आम्ही असे 2 वर्ष गावाकडे गेलोच नाही का. तर देव हा प्री मॅच्युअर बेबी आहे, 7व्या महिन्यातच झाला होता तो. आणि मग डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की पहिली डिलेवरी जर प्री मॅच्युअर होईल तर दुसरी डिलेवरी पण प्री मॅच्युअर होऊ शकते, त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायला लागेल, टीचर्स वगैरे घ्यायला लागतील. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये पण जास्त प्रवास वगैरे करायचंच नाही असं सांगितलं होतं डॉक्टरांनी. आणि नंतर इशू ही तरीही प्रीमॅच्युअरच झाली, 8व्या महिन्यातच डिलिव्हरी झाली. त्यामुळे आम्हाला काळजी वाटत होती तिची खूप. आणि माझं असं मत आहे की लहान बाळाला 1 वर्षापर्यंत इकडे तिकडे नेणे, जास्त गर्दीमध्ये नेणे, प्रवास करणं जास्त, आणि इकडून जायला आम्हाला 12 तास पूर्ण लागतात, एक रात्र, आणि तिथून पण मग सोलापूरवरून जायला 4 तास लागतात. त्यामुळे आम्हाला खूप म्हणजे त्रासदायक वाटत होतं हे. म्हणून आम्ही त्या वेळेमध्ये इशूचे पप्पाच तेवढे एकदा गावाकडे जाऊन आले, आम्ही तर कोणी गेलोच नाही. आणि मग नंतर 1 वर्षानंतरच आम्ही घरी गेलो. मग 1 वर्षानंतर गेल्यानंतर इशूच्या आत्या आहेत 3, त्या आत्यांनी येऊन मस्त इशूचं वेलकम वगैरे केलं, इशूचं छान वेलकम त्यांनी केलं. आणि आम्ही गेलो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या गावची यात्रा होती आणि त्या यात्रेमध्ये देवच्या आत्याची मुलगी आहे आणि तिथे देवचा एक छान तिच्यासोबत व्हिडिओ बनवला आहे. आणि ह्या देवच्या पप्पांच्या 2 बहिणी आहेत आणि मी, आणि आम्ही तिघींनी पण हा असा व्हिडिओ बनवला आहे. ही गावची यात्रा आहे, यात्रेमध्ये हा व्हिडिओ बनवला आहे. मग त्याच्यानंतर आम्हाला इशूचं नाव पण ठेवायचं होतं. मग इशूचं नाव ठेवण्यासाठी 1 वर्ष होणार होतं, तिचा बर्थडेही तिकडेच करायचा होता, नावही तिकडेच ठेवायचं होतं, आणि गावची यात्रा पण होती. म्हणून आम्ही सगळं रक्षाबंधन वगैरे बरेच म्हणजे ओकेजन होते त्यावेळेस, म्हणून आम्ही सर्व ठरवूनच गावाकडे गेलो होतो. मग आम्ही नाव पण ठेवलं. इशू खूप मोठीच झाली होती तशी नाव ठेवायला, पण काळजीपूर्वक दशरथ राजाला जाऊनी सांगा जो बाळा जो जो रे जो. दशरथ राजाला जाऊनी सांगा जो बाळा जो जो रे जो. आणि ह्या पहिल्यांदा पाळणा म्हणले आहेत ते आमच्या लाडक्या आत्या आहेत, म्हणजे तशा त्या आमच्या ताईंच्या सासूबाई आहेत, पण त्या आम्हाला सर्वांना असा जीव लावतात की जसं काही त्या खरंच आमच्या घरातले कोणीतरी आहेत. आणि ते दुसऱ्यांदा म्हणतायत त्या माझ्या मामी आहेत, मामाची मिसेस मामी. आणि मग असं नाव ठेवून झालं आमचं. इशूचा नाव ठेवण्याचा प्रोग्राम अतिशय सुंदर झाला. आणि मग त्याच्यानंतर मी माझ्या पप्पांच्या घरी गेले होते, माहेरी गेले होते. मग तिथेही इशूचं छान वेलकम केलं. त्यांच्यासाठी ते आले होते इशू झाल्यानंतर, 1-2 वेळा त्यांनी पाहिलं इशूला, आणि इकडेच येऊन झालं होतं त्यांचं. पण तरीही आपल्या घरी पहिल्यांदा आपल्या मोठ्या बहिणीचं बाळ येणं हे कोणत्याही मावशांसाठी अतिशय छान गोष्ट असते, मम्मी पप्पासाठी खूप छान गोष्ट असते. त्यामुळे त्यांनी इशूचं छान वेलकम केलं. आणि बघा ना, इशूला ना टिकल्या लावायला खूप आवडतो, म्हणून ती टिकल्या लावताना ती मम्माकडे पाहते, तिला पण लावायचा असं तिची इच्छा असते कधी पण. आणि आता पण मी हा व्हिडिओ तिला दाखवला ना, तर ती हा पाय तिचे त्या कुंकाच्या पाण्यामध्ये बुडवल्यानंतर ती रडते की मला काय हा करतायत ते असं तीच. मग त्यांनी इशूसाठी छान खाऊ वगैरे पण आणून ठेवला होता. आणि खूपच इशू त्यावेळी एवढं काही खात नव्हती, पण लहान मुलांना आवडतं तसं चॉकलेट बिस्किट वगैरे, पण असंच खूप काही त्यांनी इशूसाठी आणून ठेवलं होतं. मग असं हे इशूचं पप्पांच्या घरीही आणि मम्माच्या माहेरी पण तिचे अतिशय छान पद्धतीने वेलकम झालं. आणि कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.